श्री गुरुदेव दत्त. नमस्ते मित्रांनो, गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. ओम बुधाय नमः असे कमेंटमध्ये नक्की लिहा. कन्या राशी आयुष्य बदलणारी बातमी, अनपेक्षित घटना आणि करिअर, व्यवसाय, पैसा, गुंतवणूक, मालमत्ता आणि सरकारी नोकरीशी संबंधित योग याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. प्राचीन ज्योतिष ग्रंथामध्ये कन्या राशीला बुद्धी, शिस्त, नियोजन, अभ्यास, वृत्ती आणि कामात परिपूर्णता यांचे प्रतीक मानले गेले. म्हणूनच अनेकदा कन्या राशीच्या लोकांना आयुष्यात यश उशिरा मिळते, पण ते टिकाऊ असते. कन्या राशीच्या लोकांना ज्ञान, विश्लेषण आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते असे सांगतात. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने नवीन संधी, कौशल्य वाढवण्याची प्रेरणा, नवीन प्रकल्प किंवा जुन्या कामातून मिळणारा फायदा यांकडे लक्ष देणे उपयुक्त ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांनी भागीदारी, ग्राहकांशी संबंधित आणि नियोजन यावर भर दिल्यास प्रगतीची शक्यता वाढू शकते. काही लोकांना नवीन व्यवसाय कल्पना, ऑनलाईन काम, डिजिटल क्षेत्र, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, लेखन, अकाउंटिंग, डेटा विश्लेषण, व्यवस्थापक किंवा सेवा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळू शकते. धन आणि आर्थिक बाबतीत संयम आणि शिस्त या दोन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. अनावश्यक खर्च टाळावा, बचत वाढवणे, दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष देणे आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे फायदेशीर ठरू शकते. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये काही लोकांना नवीन घर, जमीन, नूतनीकरण किंवा कुटुंबाशी संबंधित निर्णयाबाबत चर्चा होऊ शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. कधीकधी यश शेवटच्या टप्प्यात मिळते. नातेसंबंधाच्या बाबतीत संवाद आणि संयम महत्त्वाचे ठरू शकतात. प्रेमसंबंध असोत किंवा वैवाहिक जीवन असो, विश्वास आणि समजूतदारपणा वाढवणे फायदेशीर ठरू शकते. आरोग्याच्या बाबतीत पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या महत्त्वाची ठरू शकते. योग, ध्यान आणि सकारात्मक विचार यांमुळे मन स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. प्राचीन परंपरेनुसार बुध ग्रहाची संबंधित ओम ब्रा ब्रीम ब्रो स्वाहा बुधाय नमः हा मंत्र श्रद्धेने जपल्याने मन एकाग्र ठेवण्याची प्रेरणा मिळते असे मानले जातात. बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तूचे दान, पक्ष्यांना धान्य टाकणे किंवा गरजूंना मदत करणे ही अनेक लोक शुभ मानतात. उपायदृष्ट्या सकाळी सूर्याला अर्घ्य करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे, कामाची सुरुवात सकारात्मक भावनेने करणे यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते. आयुष्यात अचानक येणाऱ्या संधी ओळखण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असते. अनेकदा लोकांना वाटते की नशीब एका रात्रीत बदलते, पण प्रत्यक्षात वर्षानुवर्षाच्या मेहनतीचे फळ एका योग्य क्षणी मिळते. म्हणूनच कन्या राशीच्या लोकांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे. काही लोकांसाठी नवीन कौशल्य शिकणे, काहींसाठी व्यवसाय विस्तार, काहींसाठी नोकरीत बदल, तर काहींसाठी आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे ठरू शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक भविष्यकथन हे निश्चित घटना सांगत नाही, तर पारंपरिक श्रद्धा आणि ज्योतिषीय व्याख्यावर आधारित सामान्य संकेत मांडते. शेवटी संयम, परिश्रम आणि योग्य निर्णय यांमुळे जीवनात मोठे बदल घडतात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल
तर तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणे आणि सकारात्मक विचार ठेवणे हेच खरे भाग्य उजळण्याचे साधन ठरू शकते. गुरूंचा सन्मान, ज्ञानाची आवड आणि प्रामाणिकपणा हेच तुमचे खरे धन आहे. मित्रांनो, जर हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय श्री गणेश लिहायला विसरू नका.